जळगाव तालुक्यातल्या विदगाव या गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये जे आहे एका मायलेकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहे। ज्या ठिकाणी हा अपघात झाला आपण आता त्याच ठिकाणी आहोत। हे तापी नदीचं पात्र आहे आणि या तापी नदीच्या पात्रावर जो हा पूल आहे याच ठिकाणी जे आहे वाळूने भरलेल्या डंपरने एका कारला धडक दिली होती। त्यानंतर हा कठडा तुटल्यानंतर जी अपघातग्रस्त कार आहे ती खाली जाऊन पडली होती या ठिकाणी आणि आता ती कार जी आहे या ठिकाणून उचलून नेण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे जो डंपर होता अपघातग्रस्त डंपर तो देखील या रस्त्यावरून बाजूला करून त्यालासुद्धा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे। हा भीषण अपघात जो आहे डंपर आणि कारची जी धडक होती हे डंपर वाळूने भरलेलं डंपर या ठिकाणाहून जात असताना त्याने समोरून येणाऱ्या कारला भरधाव कारला या ठिकाणी धडक दिली आणि धडक दिल्यानंतर जो आहे या ठिकाणी हा भीषण अपघात झाला। अपघातात कारमधील जे आहेत दोघं मायलेक जे आहेत ते या ठिकाणी ठार झालेले आहे। तर दुसरीकडे जे आहे एक मुलगा 4 वर्षाचा आणि त्याचे वडील हे 2 जण जखमी झालेले आहे। हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये डंपरच्या धडकेनंतर ही कार जी आहे थेट पुलावरून खाली जाऊन कोसळली होती। तर दुसरीकडे जे आहे वाळूचे डंपरचे चाक देखील या ठिकाणी निखळले होते। मध्यरात्री या ठिकाणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि त्यानंतर या ठिकाणून जे आहे अपघातग्रस्त जी वाहनं आहे ती पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणावर वाळू देखील या ठिकाणी रस्त्यावर सांडली होती ती देखील या ठिकाणी बाजूला करण्यात आलेली आहे आणि आता हा जो रस्ता आहे जो मध्यरात्री या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती तो वाहतूक या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेली आहे। मात्र भीषण हा अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर आता पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे वाळू बंद असताना वाळूचा उपसा बंद असताना देखील अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याचा मुद्दा या निमित्ताने चर्चेला आला असून प्रशासनाचं कारवाईकडे दुर्लक्ष होतं आहे का असे देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। मात्र डंपरच्या धडकेमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता 2 जखमींवर जे आहेत या ठिकाणी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या घटनेचा प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।